नमस्कार, अंजली स्पेशल चॅनलमध्ये मी अंजली सर्व मैत्रिणींचे स्वागत करते। आज मी तुम्हाला छाती 38 साठी ए लाइन टॉपची कटिंग दाखवणार आहे एकदम सोप्या पद्धतीने। हा 2 मीटर कपडा घेतलेला आहे आणि माप पहा। ए लाइन साठी पूर्ण उंची 42, छाती 38 आहे, कमर 36 आहे, पुढील गळा 5.5 आणि मागील 3 घेतलेला आहे। बाही उंची 5 आहे, मोंढा घेर 17 आहे, दंड घेर 13 आहे। जर आपल्याला आणखी लूज ठेवायचा असेल तर मोंढ्यात 18 घ्यायची आणि दंड घेराला 14 घ्यायची। तर आता आपण माप टाकूया। सर्वप्रथम आपल्याला पूर्ण उंची घ्यायची। उंचीमध्ये आपण शिलाईसाठी शोल्डरला आणि खालच्या दुमडसाठी आपण 2 इंच जास्त घेऊया। मग हा पन्ना 44 चा आहे, तर मी पूर्ण पन्ना घेतलेला आहे, जेवढा आहे तेवढा घेतला। त्यानंतर आता आपल्याला शोल्डर घ्यायची। शोल्डर 13 आहे, तर मी या ठिकाणी 6.5 घेते। मोंढा उंची 7 घेते। परत एकदा बघायचं, आपला थोडंसं इकडं तिकडं व्हायला नको। मोंढा उंची 7, कमर उंची 14। आता छातीचा चौथा भाग 38 चा 9.5 लुजिंग साठी आपण 1 इंच घेणार, म्हणजे हा फिटिंगचाच आहे। तर मी तुम्हाला सविस्तर माप सांगणार आहे, टाईट साठी किती घ्यायचा, थोडासा लूज असेल तर किती घ्यायचा। आता कमर घेराला कमरेचा चौथा भाग प्लस 1 इंच। परत चेक करायचं। कधी कधी कपड्यावरती आपला पेननी मार्किंग करतो तर कपडा हल्ला जातो, तर याची पण आपल्याला काळजी घ्यावी लागते। मी परत छाती घेराचं माप टाकलं। आता कमर घेर आणि मोंढ्याचं आपल्याला जोडून घ्यायचं। आता मोंढ्याचं माप, तर आतील मोंढ्यासाठी पुढील मोंढ्यासाठी बघा 1 इंच आणि मागील मोंढ्यासाठी आपण 1.5 इंच वरती मार्किंग केली। मध्यावरती बसून आपण पुढील मोंढ्याचा आकार देऊन घ्यायचा आणि मध्यापासूनच मागच्या सुद्धा मोंढ्याचा आकार देऊन घ्यायचा। आधी लाईट आपण डॉट मध्ये मार्किंग करून घ्यायची आणि त्यानंतर डार्क करायची। आता बाहेरच्या साईडला शिलाई मार्जिन, मग या ठिकाणी तुम्ही 1.5 इंच घ्या, 2 इंच घ्या, 1 इंच घ्या, आपल्या आवडीप्रमाणे। जर तुमची तब्येत कमी जास्त होत असेल तर तुम्ही या ठिकाणी कपडा 1.5 ते 2 इंच घेतला पाहिजे। आता कमरेपासून बघा, जेवढा 2 मीटर आहे तर पूर्ण मी जेवढा कपडा घेर येतो तेवढा घेतलेला आहे। पूर्ण खालपर्यंत आपण लाईन मारून घेतली। त्यानंतर जेवढं आपण शिलाई मार्जिन ठेवलेली आहे ती सुद्धा आपण या ठिकाणी खालच्या साईडला मार्किंग करून घ्यायची। 1 इंच, 1.5 इंच, 2 इंच, तुम्ही जेवढी घेतली त्याप्रमाणे। त्यानंतर या ठिकाणी बघा, खालच्या साईडला मी इथं 2 ते 2.5 इंच वरती मार्किंग करणार आणि आपला जेवढा घेर घेतलेला आहे त्याच्या निम्म्यावरती मार्किंग करणार। तर ही बघा 25 आहे, 12.5 वरती मार्किंग केली आणि निम्म्यापासून या ठिकाणी गोलाई दिली। तुमचा कपडा कसा आहे त्यानुसार खालची गोलाई 2 इंचावर किंवा 3 इंचावर द्यायची। आता या ठिकाणी आपल्याला गळ्याचं माप, तर गळा रुंदी 3 इंच घेतली। पुढील गळा 5.5 आहे, मागील गळा 3 आहे। बॉक्स तयार करून घ्यायचा आणि गळ्याचा आकार देऊन घ्यायचा। या ठिकाणी तुम्ही पुढील गळा तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता, चौकोनी, गोल गळा, मटका गळा, जो आवडेल तो तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता। गळा उंची सुद्धा कमी जास्त तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकतात। इथपर्यंत आलं लक्षात? आता हे कटिंग करायला बघा, आधी मागील मोंढ्याचा आकार तो घ्यायचा साईडनी। आता या ठिकाणी बघा, मी खालच्या साईडनी कटिंगला सुरुवात करते। या ठिकाणी जो जरा थोडा धागे असतात ते सुद्धा मी कट केले, कारण की आपण ज्यावेळेस दुमडतो शिवताना ते तुमच्या लक्षात येईल।
आता कडेनी बरोबर शिलाई मार्जिन सोडून आपण जी कडेची शिलाई आहे तिथून आपण हा कट केला कमरेपर्यंत. आता साईडचा सुद्धा मुंड्यापर्यंत कट करून घेतला कमरेपासून. आता हा कपडा हलू नये म्हणून याची घडी घालून घ्यायची आणि मुंड्याच्या इथून मागील मुंड्याचा आकार कट करून घ्यायचा. आता आपण मागील मुंड्याचा आकार केला तर या ठिकाणी अर्धा इंचावरती उतार द्यायचा मुंड्याच्या साईडला, कारण गळा उंची आपली कमी आहे. आता पुढील मुंड्याचा आकार कट करून घ्यायचा. तर हा आपला आकार कसा आलाय बघा, तो आपण काढून टाकला. आता जी आपण वरच्या साईडला मार्किंग केलेली आहे तर ती समोरील भागाची झाली. तर आता आपण मागील भागावरती मार्किंग करून घ्यायची. मग आपले हे दोन पदर जे पुढचे आहेत ते उचलायचे किंवा साईडला करायचे आणि अशी मार्किंग करायची कमरेपर्यंत सेम, म्हणजे आपली ही फिटिंगची शिलाई येणार आहे याच्यावरती. आणि त्याचप्रमाणे खालपर्यंत आपण अशी मार्किंग करून घ्यायची. मग कमरेपासून तुम्ही थोडंसं कडेला जरी शिलाई घेतली, कमरेपासून थोडं निम्म्यापर्यंत शिलाई घेऊन एकदम कडेला गेलात तरी तुम्ही चालेल. आता आपल्याला मागील गळा कट करायचा. पुढील गळा कट करणार नाही, आपण कॅनव्हास लावून शिवणार आहे तर तो शिवतानाच आपण कट करणार. तर या ठिकाणी बघा मागील मुंड्याचा आकार, परत एकदा गळा रुंदी चेक करायची. आपण बरोबर माप घेतलेलं असतं तरी पण आपल्याला व्यवस्थित मार्किंग करून घ्यायची. गळ्याचा आकार द्यायचा. गोलाईमध्येच आपण मागचं सुद्धा ठेवणार आहे. मागील गळ्याचा आकार कट करून घेतला. आता आपल्याला बाहीची कटिंग करायची. तर आधी हे हल्ले गेले नाहीत पाहिजे त्यासाठी आपण काय करू, याची घडी घालून ठेवूया. आता उरलेल्या कपड्यामध्ये आपल्याला बाहीचं माप टाकायचं आहे. आता आपण याच्यामध्ये बाहीचं माप टाकणार. गळ्यासाठी आपल्याला कपडा लागणार आहे. आता बाही घडी, तर बाही घडी आता आपल्याला कसं घेतो, ब्लाउजला आपण छातीचा चौथा भाग घेतो. तर या ठिकाणी आपण काय करणार आहे, छातीचा चौथा भाग प्लस 1 इंच. तर लुजिंगसाठी आपण किती घेतले त्यानुसार या ठिकाणी आपल्याला बाहीमध्ये छातीचा चौथा भाग प्लस 1 इंच घ्यायचे. मग तुम्ही 1.5 इंच घेतले असेल तर 1.5 इंच घ्यायचे. बाही उंची 5 आहे. शिलाई मार्जिनसाठी दुमड खालच्या दंडघेराला आणि शोल्डरला 1 इंच जास्त घ्यायचे, म्हणजे 6 वरती मार्किंग केली. तर या ठिकाणी आपण उंची 6 इंचावरती मार्किंग करून बॉक्स तयार करून घ्यायचा. बाही खोली 3 इंचावरती. बाही खोली 3 इंच घेतली. आतल्या साईडला 1.5 इंच. राहिलेल्या भागाचे 2 भाग करायचे. तर या ठिकाणी बघा 4.5 वरती आपली मध्य आला आणि या ठिकाणी सरळ लाईन म्हणून तर मागील मुंड्याचा आकार पुढील मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा. आधी लाईट मध्येच आपण डॉट डॉट मध्येच आपण आकार देऊन घ्यायचा आणि नंतर डार्क करायचं. दंडघेराला 1 इंच आतमध्ये घेऊन वरती जोडून द्यायचं आणि त्यानंतर वरती जे आपण 1.5 इंच सोडले ते दंडघेराला आतल्या साईडला 1.5 इंच सोडायचे. त्यानंतर दंडघेराला खालच्या साईडला बघा आधी आपण बरोबर आपली बाहीचा आकार आला की नाही ते चेक करून घेऊया. तर आपला बरोबर बसला. 1.5 इंच फिटिंगचं माप आतमध्ये येतं तर ते लक्षात घ्यायचं. तर इकडं तिकडं होतं थोडंसं 1.5 इंच ते. दंडघेराला बघा या ठिकाणी थोडं अर्धा इंच मी वरती थोडीशी गोलाई देते. तर ही गोलाई काही ड्रेसचे बाही आपण लावतो तर काही वेळेस खालच्या साईडला तिरकस मध्ये बाही दिसते दंडघेराला आतल्या साईडला, तर ते दिसू नये म्हणून आपण त्या ठिकाणी अर्धा इंच घेतले. आता मागील मुंड्याचा आकार कट केला. आता पुढील मुंड्याचा आकार कट करून घ्यायचा. तर बरोबर वरचे 2 पदर उचलून पुढील मुंड्याचा आकार कट करून घेणार. तर हे बघा आपल्या मुंड्याचा आकार मागील पुढील मुंड्याचा आकार कट केल्यानंतर अशा पद्धतीने आकार आलेला आहे.
आता खालचे जे आपण मार्किंग केली आहे अर्धा इंच वरती घेतले तर ते कट करून घेऊ. तर ते गोलाईमध्ये आले पाहिजे याची काळजी घ्यायची. बाहीच्या मध्यावरती शोल्डरला कट मारायचा. आता ही आपली बाही झाली. आता मागील गळा आणि पुढील गळ्यासाठी आता आपल्याला कपडा कट करून घ्यायचा. आता हा जो गोलाईमध्ये आपण कट केलेला आहे तर हा आपण डबल कपड्यामध्ये आपल्याला पाहिजे. तर मी या ठिकाणी डबल कपडा घेतला आणि जो आपण गळ्याचा आकार कट केलेला आहे तो त्याच्यावरती ठेवला. म्हणजे या ठिकाणी आपले डबल जो कपडा घेतला तो 4 पदरीमध्ये घडी घालून घेतली आणि जो आपण मागील गळा कट केलेला आहे तो आखून घेतला आणि त्याच्या बाहेर 1 इंच, 1.25 इंच, 1.5 इंच तुम्ही ठेवू शकता. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी आकार देऊन घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपण कट करून घेतलं. त्यानंतर जो आतील गळा जो आहे जेवढा आपल्याला आपण गळ्याचा आकार घेतला तर तो कट करून घ्यायचा. हा गळ्याचा आकार आपला व्यवस्थित आला पाहिजे, बरोबर बसला पाहिजे, नाहीतर आपला गळा चुकतो. जसं आपण या ठिकाणी कटिंग केली त्याचप्रमाणे मागील गळा येणार आहे. त्यामुळे गळा व्यवस्थित. आता पुढील गळा, या ठिकाणी मी कॅनव्हास घेतलेला आहे तर याची पण आपण डबल घडी घालून घ्यायची. उंची आपली गळ्याची 5.5 आहे, गळा रुंदी 3 आहे. बॉक्स तयार करून घ्यायचा. या ठिकाणी तुम्ही कोणताही आकार देऊ शकतात. पानगळा, पंचकोनी गळा, मटका गळा, वेगवेगळ्या पद्धतीचे आपण देऊ शकतो. आणि बाहेरच्या साईडला 1 ते 1.5 इंच किंवा 1.25 इंच तुमच्या सोयीनुसार तुम्ही घ्यायचं. वरच्या साईडला मी अर्धा इंचावरती मार्किंग केली. तर ती का तर आपण ज्यावेळेस कपड्यावरती गळा लावणार असतो तर त्यावेळेस ते गळा फाकला गेला नाही पाहिजे आणि टॉपला सुद्धा व्यवस्थित बसेल. आता हा जो गळा घेतलेला वरचा जो घेतलेला तर हा आपण कट करणार आहे शिवल्यानंतर. आता आपल्याला कपडा घ्यायचा आहे. मग याच्यासाठी आपल्याला सिंगल कपडा लागणार आहे, डबल आपल्याला घ्यायची गरज नाही. हा सिंगल कपडाच फक्त डबल घडी घालून घेतली. आता आतील गळा आपण कट करणार नाही, फक्त साईडनी कट करून घेणार. एक्स्ट्राचा 1/2 इंच ते अर्धा इंच तुम्ही एक्स्ट्रा ठेवायचे, कारण की आपल्याला ह्या कॅनव्हासला आपल्याला दुमड शिलाई मारायची असते. अशा पद्धतीने आपण ए लाईन टॉपची कटिंग केली. 38 छातीसाठी बाहीची कटिंग केली. बाहीचं माप कसं टाकायचं ते सुद्धा सांगितलं मी. अशा पद्धतीने आपली ए लाईन टॉपची कटिंग झालेली आहे छाती 38ची. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, आणखीन तुम्हाला कोणत्या प्रकारचे टॉपची कटिंग आणि शिलाई पाहिजे तर मला कमेंट करून नक्की कळवा. जे कोणी नवीन आहेत आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा, लाईक केलं नसेल तर लाईक करा आणि आजचा व्हिडिओ कसा झाला ते मला कमेंट करून नक्की कळवा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्व मैत्रिणींचे धन्यवाद.